जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी बोलो जय जय राम कृष्ण हरि 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 जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हेलो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी काढा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवर कर कंडवारी हे मोनिया कर कंडवारिया हे मोनिया तुलसी हार गळा कास पीतांबर तुलसी हार गळा कास पीतांबर कर कडवारे देवनिया कर कडवारे देवनिया तुलसी हर गळा कास पीतांबर तुलसी हर गळा कास पीतांबर आवड निरंतर हेच जाण आवड निरंतर हेच जाण तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर हरे निरंतर हे निदान आवडे निरंतर
कुंडले तळपती श्रवण हे मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठिकम शुभमनी विराजित कंठिकम शुभमनी विराजित हा तुलसी हार गळा कास पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर विराजित कणिवरुमणि विराजित हृदयार गळा कास पितांबर हृदयार गळा कास पितांबर आवड निरंतर हेचे ध्यान आवड निरंतर हेचे ध्यान तुझ्या हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळशीहार कास पितांबर सुख दुःख मने माझे हेची सर्व सुख मने माझे हेचे सर्व सुख तुका मने माझे हेचे सर्व पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशीहार गळा कास पितांबर तुळशीहार गळा कास पितांबर आवडे निरंतर हे जिधान आवडे निरंतर आवडे आवडे निरंतर 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 आवडे निरंतर हे जिदान आवडे निरंतर हे जिदान तुझ्या गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हे जे ध्यान हे ध्यान तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार हरी विठोबा रखुमाई
हरि जय 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 विठोबार कुमारी हरि जय 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 विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबार कुमारी हरि विठोबार कुमारी जय जय हरि जय 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 विठोबार विठोबार कुमारी 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 हेलो राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम हरे हरे जय जय हरि जय 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 राम हरे हरे जय जय हरि जय 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 हरे हरे जय जय हरि जय 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 राम जय जय राम रूप महादालोचनी सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी हे रूप महादालोचनी सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी साधनी सुख झाले ओ साधनी हा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी आवडी म्हणून विठ्ठल आवडी हे बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल
विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा सर्व दुखाने आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर हे सर्व दुखाने आगर बाबर कुमारे वीवर हे बाबर कुमारे वीवर बाबर कुमारे वीवर तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा हे तो माधव बरवा बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा जय जय राम जय जय राम हरे जय राम हरे हरे जय जय राम हरि जय जय राम 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 हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम मार्ग दावून गेले आधी मार्ग रावण गेले आधी मार्ग दावून गेले आधी मार्ग धावून गेले आधी दयानिधी संतती दयानिधी संतती दयानिधे संतते दयानिधे संतते दयानिधे संतते दयानिधे संतते तिनीची पंथे चालू जाता वंदे तारो दाता तिनीची पंथे चालू जाता वंदे तारो दाता न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही नपडे गुंता कोटे काय नपडे गुंता कोटे काय नपडे गुंता कोटे काय नपडे गुंता कोटे काय मोडोनी आना नामते मोरिया नामते मोडोनी आना नामते मोरोनिया नामते देती सिद्धांते सौरसो देती सिद्धांते सौरसो दाने दौरतो देने दाने दौर देते दाने दौरतो देते दाने दौरतो तिनीची पंथे चालू जाते वंदे तारो दाता तिनीची पंथे चालू जाते वंदे तारो दाता न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही नपडे गोंदा घोडे गाय नपडे गोंदा घोडे नपडे गोंदा घोडे गाय नपडे गोंदा घोडे निळा म्हणे ऐसे रामणे ऐसे निळा म्हणे ऐसे रामणे ऐसे कृपावंत
गोठे काय बुंदा गोठे काय नवडे बुंदा गोठे काय बुंदा गोठे काय नवडे अंबड गोठे काय गोपाळ कुमाई हरे विठोबा रखो माये हरे गोपाळ कुमाई जय विठोबा रखो माये गोपाळ कुमाई हरे विठोबा रखो माये गोपाळ कुमाई जय विठोबा रखो माये गोपाळ कुमाई गोपाळ 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 मार्ग धावून गेले आधी 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 दयाने दे संत ते दयाने दे संत ते दयाने दे संत ते एनची बंधे चालू जाता एनची बंधे चालू जाता एनची बंधे चालू जाता एनची बंधे चालू जाता दयानिधी संत ते दयानिधी संत ते दयानिधी संत ते तेने बंद चालू जाता तेने बंद चालू जाता तेने बंद चालू जाता चालू जाता तेने बंद चालू जाता पडे गोता
न पडे गुंधा मोठे काही न पडे गुंधा कोठे काही न पडे गुंधा कोठे काही न पडे गुंधा कोठे काही कोठे काही न पडे गुंधा न पडे गुंधा कोठे काही न पडे गुंधा कोठे पड़े गुंधा कोठे काही न पड़े गुंधा कोठे काही न पडे येण्याची बंदे चालू जाता विठ्ठल 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 टाळी वाजवा भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम
निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तोची गणेशु सकलार्थमते प्रकाशु मने निवृत्ती दाशु अवधारिजो ऐसे असता कृपानिधी देह अहंकाराचे बुद्धी काम क्रोधांची या बुद्धी त्रिशुद्धी सापडलो म्हणून इंद्रिय नाहीत स्वाधीन एकांतिना घडे तुझे भजन याचे निवारण करता जगजीवन तू महायोग पीठे तटे भीमरथम वरद पुंडलिकाय धातु मुनीन्द्रं समागस्ततिष्ठं तमानंद कंदम परब्रह्म पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथे विचारू त्यांच्या कृपादाने कथे विचारू दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया कृपादाने कथेत विचारू त्यांच्या कृपादाने कथेत विचारू हा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया 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 मार्ग दावून गेले आधी मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही मोडोनिया नाना मते देते सिद्धांत सौरशिव तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही विठ्ठल अभंगाचा स्थळ अर्थ पाहिला तुमचे आमचे भूषण लक्षात ठेवा तुमचं आमचं भूषण असे संत निळोबराया ज्यांच्या सानिध्यामध्ये आपण आपलं जीवन जगतो असे संत निळोबराय यांचा तुमच्या आमच्या जीवनाला सुखाचा मार्ग दाखवण्याकरता जो मार्ग सांगितलेला आहे तो स्वतः निळोबरायांनी आत्मसात केलेला आहे अनुभवातून आलेला संतपर अभंगातील अभंग निळोबरायांच्या ठिकाणी आहे निळोबराय सांगतायत मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत संत आहेत कसे हो निळोबराय कोण आहे तो निळोबराय संत आहे मग संतांनी संतांचं वर्णन केलं निळोबरायांनी सांगितलं मी माझ्या जीवनाचा उद्धार किंवा मोक्ष प्राप्त करण्याकरता काय केलं हो ज्या मार्गाने संत गेले त्या मार्गाने मी मार्गक्रमण केलं मग काय घडलं मी त्या मार्गाने मार्गक्रमण केलं का मार्गक्रमण केलं की माझ्या कानावरती संतांचे चरित्र आलं ते संत कसे होते हो दयानिधी होते मग त्या दयानिधी असणाऱ्या संतांच्या मार्गाने मी गेल्यानंतर
न पडे गुंता कोठे काही. मला कोणत्याही ठिकाणी अडचण आली नाही. अडचण कधी येत नाही हो, जर त्या मार्गाने कोणीतरी व्यक्ती गेली असेल आणि त्या व्यक्तीने सांगितलं मी या मार्गाने गेलेलो आहे, हा मार्ग चांगला आहे, त्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होत नाही, म्हणजे संत त्या मार्गाने गेलेले आहेत. मग एवढं झाल्यानंतर निळोबाराय तुम्हाला अजून काय अनुभव आला? निळोबाराय सांगितलं मोडोनिया नाना मते, मोडोनिया नाना मते देते सिद्धांत सौरशिव तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. तो जो मार्ग निर्माण केलाय संतांनी, तो कसा निर्माण केलाय हो? अनेक प्रकारचे आहे मार्गातील अडथळे दूर केलेले आहेत. म्हणजे जसं आपण डांबरी रस्ता करतो, तो करताना काय करतो हो? माती भरतो, मुरुम भरतो, खडी भरतो आणि मग तो पक्का रस्ता करतो. म्हणजे संत त्या मार्गाने जाताना जे छोटे मोठे अडथळे होते ना, अनेक ते मोडून एक वाट निर्माण केली. मग त्या वाटेने गेल्यानंतर काय होईल हो? तुका म्हणे आयशे संत, कैसे? जे दयानिधी आहेत. तुका म्हणे आयशे संत, निळा म्हणे आयशे संत, कृपावंत सुखसिंधू. म्हणजे निळोबाराय सांगतायत ते संत कसे आहेत हो? दयानिधी तर आहेतच, ते कृपा करणारे आहेत. का बरं कृपा का केली असेल? जर त्या संतांनी त्या पंथाने जाऊन पाहिलेले, मार्गाने जाऊन पाहिलेलं आहे, अडथळा दूर केलेला आहे, अनेक वाटा मोडलेल्या आहेत, म्हणून निळोबाराय सांगताय ते संत कसे आहेत? कृपावंत आहे. आणि सुखसिंधू म्हणजे ज्या ठिकाणी सुखसिंधू हा शब्द आपण कधी वापरतो त्याच्या पुढं आनंद नाही, म्हणजे आनंदाचा सागर त्यांना प्राप्त झाला. हे कशामुळे घडलं? मोडोनिया नाना मते, अनेक प्रकारचे मार्ग एकत्र केल्यामुळे निळोबारायांना हा मार्ग स्थापन झाला. विठ्ठल विठ्ठल आता आपण अभंगाचा शब्दशः अर्थ पाहिला. संतांचा अर्थ शब्दशः नसतो, लक्षात ठेवा. म्हणून या कार्यक्रमात थोडीशी प्रशंसा द्यायची म्हटलं तर आपल्या इथे 8 वर्षापूर्वी सर्वांच्या सहभागाने, सर्वांच्या भक्तीचा एक उत्स्फूर्त भरून आला आणि पंढरपूर निवासी असणारा भगवान परमात्मा आपल्या श्रद्धेला पावला, आपल्या भक्तीला पावला आणि आपल्या पूर्वजांनी जो सप्ताह निर्माण केला होता ना, त्याचं फळ म्हणा. या फळामुळं भगवान परमात्मा, पंढरपूर निवासी असणारे भगवान परमात्मा आपल्या कडूस गावामध्ये स्थापित झालेला आहे. ही खूप महान भूमी, लक्षात ठेवा. सुखदेवांची समाधी या ठिकाणी आहे. आमच्या गावाचं रक्षक असणारा काल भैरवनाथ भगवान या ठिकाणी आहे. काल भैरवनाथ भगवान आणि आमचे पांडुरंग भगवान सुखदेव महाराज यांच्या सानिध्यामध्ये हा आपलं गाव वसलेलं आहे. आणि या सप्त्याकरता आमचे गुरुवारी असतील, आमचे ज्यांनी आम्हाला कीर्तन शिकवलं, कीर्तन कसं करायचं हा पहिला धडा आम्हाला महाराजांनी दिला. आमचे भगवान महाराज असतील, वैजंत महाराज असतील, आमचे देवकर महाराज असतील, आपल्या गावातील भीष्माचार्य म्हणून तर आमचे हिवरकर बाबा असतील, कोणतीही चाल सांगा ते म्हणतात. आणि अशीच आमचे विनेकरी बाबा म्हणजे आमचे महाराज रवडे महाराज असतील, आबा असतील, किंवा सर्वच ग्रामस्थ आमचे रंगसिंग महाराज आहेत, संतोष महाराज आहेत, सर्वच या सर्वांच्यामुळं हा मला एक संधी करण्याची संधी मिळाली आहे. ही माझं परम भाग्य समजतो. इतर ठिकाणी कीर्तन करणं वेगळं आणि गावामध्ये कीर्तन करणं वेगळं. की इथं काही जरी चुकलं, तुम्ही सगळे मायबाप आहात, ते मला तुम्ही पदरात घेणार आहात. म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या या सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे ना, तो विशेष म्हणजे साऊंड सिस्टीम आमचे महाराज आपल्या काही प्रत्येक सप्ताहाचं सहकार्य असतं. असं आताही सहकार्य केलं. तसंच आमचे वर्गमित्र असतील तर आमचे संपत महाराज असतील, त्यांचे चिरंजीव ऋषिकेश असतील, सर्वांचा सहभाग फार मोठा आहे. सर्वांचंच, सर्व पंच कमिटी म्हणा किंवा वारकरी, टाळकरी, माळकरी आलेले सर्व भक्तमंडळ यांच्या सहकार्यातून चाललेला सप्ताह विठ्ठल विठ्ठल म्हणून या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक मस्तक हे चरणावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी
करी मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी अच्छा, या कीर्तनरूपी सेवेचा जो अभंग घेतलेला आहे तो निळोबरायांचा अभंग आहे. संतपर प्रकरणातील निळोबरांचा जो आलेला अनुभव आहे तो अनुभव या अभंगातून निळोबराया सांगतायत. मग कोण निळोबराया हो? जे निळोबराया तुकोबारायांच्या नंतर पंढरपूरची वारी करत असताना त्यांना संगत घडली गेली. कोणाची? तुकोबारायाचे असणारे पुत्र नारायण महाराजांची संगत घडली गेली. पंढरपूरची वारी संतांच्या संगतीने करावी म्हणतात, त्याप्रमाणे आमच्या निळोबरायांना संतांची संगत मिळाली आणि निळोबरायांनी पंढरपूरची वारी कोणासंग केली? नारायण महाराजांबरोबर केली. संत संग दे संत संग दे संत संग दे संत संग दे हरी का प्रवाह पडू नको अधिक प्रवाही पडू नको निळोबरायांना संगत घडली नारायण महाराजांची आणि त्यांच्या तोंडून चरित्र ऐकायला भेटलं. निळोबरायांचं चरित्र अवगत होतं, पण प्रत्यक्ष ज्यावेळेस निळोबरायांना समजलं की संत तुकोबारायांच्या संगतीमध्ये आल्यानंतर काय होतं हो? मनुष्याला देवपणा प्राप्त होतो. मग प्रामुख्याने विचार केला गेला, पण निळोबरायांना वाटलं आपण ज्या संतांची संगत करणार आहोत ते तुकोबाराचं वैकुंठगमन झालेलं आहे, आपल्या संत कशी मिळणार? मग त्यावेळेस त्यांना समजलं गेलं की आमचे निळोबराय समजलं गेलं की तुकाराम महाराज वैकुंठगमन केल्यानंतर जर भक्तांनी भक्ती केली पुन्हा मृत्यूलोकामध्ये येतात. दोन प्रसंग घडलेले आहेत. एक म्हणजे ज्यावेळेस तुकोबाराचं वैकुंठगमन झालं त्यावेळेस त्यांची असणारी मुलगी भागीरथी नावाची मुलगी, ती भागीरथी मुलगी न आल्यामुळं ती धावा केला. भागीरथी करी धावा बाबा गेले पुण्या गावा. आणि मुलीचं प्रेम पाहून तुकोबाराया पुन्हा या ठिकाणी आले, मुलीला साक्षात दर्शन दिलं. दुसरी घटना म्हणजे त्यांचे असणारे एकमेव शिष्य ज्यांनी ज्याची आमच्या गाथेचं लिखाण केलं ते असं जगनाडे महाराज, त्यांच्याकरताही या ठिकाणी मृत्यूलोकामध्ये पुन्हा तुकोबाराय आलं. ही ज्यावेळेस निळोबरायांच्या कानावरती बातमी पोचली, निळोबांनी विचार केला, मी जर माझ्या संतांची सेवा केली, नामस्मरण केलं, संत काय येणार नाहीत? म्हणून आमच्या निळोबरायाने 42 दिवस, लक्षात ठेवा, तुकोबारायाने गाथारक्षण करण्याकरता किती हो 13 दिवस अनुष्ठान केलं होतं. म्हणजे तुकोबारायांचे शिष्य निळोबरायाने तुकोबारायांना प्राप्त करून घेण्याकरता किती 42 दिवस अनुष्ठान केलं. त्या भगवान परमात्म्याला प्रश्न पडला, अरे जर माझा निळोबा गेला ना तर इथून पुढचे लोक माझी भक्ती नाही करणार, आणि जर माझी भक्ती नाही केली मला कृपावंत कोण म्हणणार आहे, मला दयासिंधू कोण म्हणणार? आणि त्या भगवान परमात्म्याने काय केलं व साक्षात विटेवरती उभा राहिला, कटेवरती हात आहे, कानामध्ये मकर कुंडल धारण केलेले आहे, असा असणारा भगवान परमात्मा निळोबरायांच्या समोर येऊन उभा राहिला. सांगितलं, निळोबराय मी आलेलो आहे. निळोबरायाने सांगितलं, देवा मी तुमचा धावा नाही केला. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, पाटील आवाजोने आला का, पाटील आवाजोने आला का. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, पाटील आवाजोने आला
चालले आहेत. तुमचा आमचा अट्ठात चाललाय कशा करता हो? तो भगवान परमात्मा प्राप्त होण्याकरता. पा संतांचा धावा केला, अनुष्ठान संतांचं मांडलेलं आहे. साक्षात भगवान परमात्मा येऊन उभे राहिले. भगवान नमस्कार केला, नम्रतापूर्वक नमस्कार करून सांग, देवा मी तुम्हाला नाही बोलवलं. देव म्हटलं, निळोबा मी स्वतः आलेलो आहेस, तुला मोक्ष प्राप्त करून देण्याकरता आलेलो आहे. निळोबा, देवा मी फसणार नाही. अहो देवा, तुम्ही नामदेवा संग राहिले हो, तुम्ही नामदेवाला समजले नाहीत. अहो देवा, तुमची आघात लीला आहे. अहो देवा, तुम्ही 65 वर्षे तप केलेले चांगदेव महाराज यांनाही समजले नाही. मज पामराशी काय थोरपण पायीची आवाहन पाय बरी. देवा तुम्ही मला समजणार नाही. मग देवा काय करा, जर तुम्ही समजावा असं मला वाटत असेल ना, तुम्ही काय करा, तुकोबारायांचं रूप घ्या. लक्षात ठेवा, जगाचा असणारा भगवान परमात्मा मागं पाठवची ताकद कोणामध्ये आहे? संतांच्या मध्ये आहे. आणि मग या ठिकाणी भगवान परमात्मा गेले, तेच भगवान परमात्मा तुकोबरायाचा अवतार घेऊन पुन्हा आले आणि निळोबरायांच्या मस्तकावरती हात ठेवला. हात ठेविला मस्तकी, हात ठेविला मस्तकी, हात ठेविला मस्तकी, हात ठेविला मस्तकी. प्रसाद देऊन केले सुखी, प्रसाद देऊन केले सुखी, प्रसाद देऊन केले सुखी, प्रसाद देऊन केले सुखी, प्रसाद देऊन केले सुखी. हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी, प्रसाद देऊन केले सुखी. हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी, सुखी, प्रसाद देऊन केले सुखी, सुखी, सुखी. तो भगवान परमात्मा पुन्हा तुकोबाच्या रूपामध्ये आले. मस्तकावरती हात ठेवला आणि हात ठेवल्यानंतर आमच्या निळोबा थोडं अभंग पडले. पूर्ण केला पूर्ण केला, केला पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला पूर्ण पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ, पूर्ण पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. घराले, घराले, घराले तुझा. 42 दिवस अनुष्ठान केलं. भगवान परमात्म्याने डोक्यावरती हात ठेवला. नवे नवे जो संकल्प होता निळोबरायांचा तो पूर्ण केला की नाही हो? असे असणारे संत आहेत म्हणून त्याला दयानिधी म्हटलेला आहे. मग या संतांनी सांगितलं, निळोबरायांचा जो अनुभव आला ना, तो अनुभव निळोबराया अभंगातून सांगतायत. निळोबराया सांगतायत, मार्ग दावोनी गेले आधी. मग लक्षात ठेवा, मार्ग कोणते आहे तो? मी 4 मार्ग सांगतो बरं का महाराज. 4 मार्ग. पहिला मार्ग कोणता हो? जो मार्ग उत्कृष्ट आहे पण सांगणारा निकृष्ट आहे. हा बरं का. मार्ग उत्कृष्ट आहे पण सांगणारा निकृष्ट आहे. दुसरा मार्ग, मार्ग निकृष्ट आहे सांगणारा उत्कृष्ट आहे. थोडी गपलत होईल बरं का. 3 नंबरचा मार्ग सांगितला, मार्गही निकृष्ट आणि सांगणाराही निकृष्ट. चौथा मार्ग सांगितला, मार्गही उत्कृष्ट आणि सांगणाराही उत्कृष्ट. किती मार्ग सांगितले हो? 4. आता सगळ्यांचे ते पाठ असतील बरोबर ना. जर आपले मार्ग पाठ झाले असते तर आपल्याला इतक्या वर्षे सप्त करून भगवान परमात्मा प्राप्त झाले नसते का हो? पण मार्ग न सापडल्यामुळे आपली ही अवस्था आहे. मग पहिला जो मार्ग सांगितला तो कोणता हो? मार्ग उत्कृष्ट पण सांगणारा
निकृष्ट. थोडंसं महाभारतामध्ये प्रवेश करूया. जर मार्ग ज्यावेळेस 5 पांडव आणि 100 कौरव यांचं युद्ध, सर्वांना प्रसंग माहिती आहे, आपल्याला खूप कमी वेळ आहे. मग ज्यावेळेस युद्धाचा प्रसंग निर्माण झाला, कशा करता हो? संपत्ती करता, बरोबर ना. तुमच्या आमच्यामध्ये भांडणं कशामुळे होतात? तेव्हापासून चालू आहे. मग त्या 5 पांडव आणि 100 कौरवामध्ये युद्ध निर्माण झालं कशामुळे? संपत्ती पाहिजे. पण भगवान परमात्म्याला खरं वाटलं होतं का युद्ध थांबावा? नाही. भगवान परमात्म्याला युद्ध करून घ्यायचं होतं, पण कोणाकडून? भक्तांकडून. मग भगवान परमात्म्याने त्यांना समजून सांगितलं, बाबांनो, हे खरा अधिकार 5 पांडवांचा आहे, तुम्ही त्यांना अर्ध राज्य देऊन टाका. पण 100 कौरव ऐकायला तयार नव्हते. मग 100 कौरवांनी शेवटी भगवान परमात्म्याने काय केलं? शांतीदूत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच काय हो? तंटमुक्तीचा अध्यक्ष कोण झाले? भगवान कृष्ण भगवान आले. आल्यानंतर भगवंताने सांगितलं, तुम्ही निम्म राज्य देणार नसाल तर देऊ नका, 5 गावं तरी कमीत कमी द्या. किती गावं? 5 गावं म्हणल्याबरोबर शकुनी मामा थोडा लांब बसलेला होता बरं का पांडवापासून. लगेच हा म्हटले. कोण? दुर्योधनाने हा म्हटला. हा म्हटल्यावर भगवंताला वाटलं आता काम होत नाही. भगवंताने सांगितलं, पण 5 गावं द्यायचे, पण कोणते? अविस्थळ, उर्कस्थळ, मागधी, वारणाप्रस्थ आणि शेवटचं कोणतं? असे 5. आता तुम्ही सांगा, जर भारतामधले कलकत्ता, मुंबई, दिल्ली जर शहर मागितले, मग कडूस गावाला ठेवून काय करायचं हो? बघा बरं का, चतुर श्रीकृष्ण भगवान परमात्मा आहे. मग मात्र तिकून शकुनी मामाने खुणवलं आणि यांच्या मनामध्ये कालवा कालव निर्माण झाली. जर हे राज्य आपण दिलं, आपल्याला काय राहणार? हस्तिनापूर फक्त. मग ते म्हटले, अरे 5 गावच काय, सुईच्या टोकावर बसणार एवढीच जमीन देणार नाही. कोण म्हटलं हो? दुर्योधन. मग तुम्ही मला सांगा, जर दुर्योधन वाईट असता तर तो आधी देतो असं म्हटला असता का हो? ज्या अर्थी तो देतो असं म्हटला, याला कारण काय हो? शकुनी मामा थोडा दूर होता बरं का. तुमच्या आमच्या गावामध्ये भावाभावाचे भांडणं होतात ना, शकुनीमुळं. तो शकुनी दूर होता, ते हा म्हटले. शकुनी जवळ आला, ते पुन्हा नाही म्हटले. म्हणजेच मला सांगण्याचं तात्पर्य, भगवान परमात्मा सांगतात की हा जो मी मार्ग दाखवला ना, 5 गावं देऊन सोडवण्याचा, हा मार्ग चांगला होता. पण दुर्योधनाने का नाही म्हटला? का दुर्योधनाला संगत कोणाची होती? शकुनी मामाची होती. म्हणजे मार्ग जो चांगला मार्ग होता, 5 गावं घेऊन 100 कौरवही जगले असते आणि 5 पांडव जगले असते. परंतु एका शकुनीमुळे दुर्योधनाला निकृष्ट व्हावं लागलं. म्हणून निळोबाराया सांगतायत, हा मार्ग आपल्याला अवलंब करायचा का? नाही. आणि हा मार्ग अवलंब करायचा नाही. मग निळोबाराने अभंगाचं प्रथम चरण वापरलं. मार्ग दावुनी गेले मार्ग दावुनी गेले आली मार्ग दावुनी गेले आली मार्ग दावुनी गेले आली मार्ग दावुनी गेले आले
दावून गेले आधी दयानिधी संत ते. मग हा मार्ग संतांना नकोय, लक्षात ठेवा. मार्ग उत्कृष्ट आहे पण सांगणं निकृष्ट, हाही मार्ग संतांना नको. दुसरा मार्ग कोणता हो? मार्ग निकृष्ट पण सांगणारा उत्कृष्ट. परत आपण महाभारतामध्ये जाऊया. ज्यावेळेस 5 पांडव आणि 100 कौरवांचं युद्ध चालू झाल्यानंतर जेव्हा कृष्णाने भगवंतांनी विचारलं, देवा आता आपल्याला विजय प्राप्त होणार आहे, पण जर विजय प्राप्त करून घ्यायचा असेल ना, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्ण हे वीर सोपे नव्हते, कितीतरी पटीने ताकदवान होते. आणि ह्या लोकांना जर आपल्याला संपवायचं असेल, हरवायचं असेल, आपल्याला नीती अवलंबली पाहिजे. भगवान परमात्म्याने सांगितलं तुम्ही खरं बोललात. अरे तुम्हालाच काय, या भीष्मांना द्रोणाचार्य मी हरू शकत नाही, मग कूटनीती निर्माण केली पाहिजे. म्हणजे लक्षात ठेवा, भीष्माचार्याने मारण्याकरता काय केलं हो? खोटं बोल. लक्षात ठेवा, त्या ठिकाणी भगवान पण नीती वापरली, कूटनीती वापरली. द्रोणाचार्याने मारण्याकरता काय केलं हो? अश्वत्थामा नावाचा हत्ती मारून अश्वत्थामाचा पुत्र मेला असं दाखवलं. आपल्याला धावतं घ्यायचं, आपल्याला खूप कमी वेळ. लक्षात ठेवा. आणि मग अश्वत्थामा नावाचा हत्ती मारून खोटं बोलायला लावलं. कोणाला हो? धर्मराजाला. मग तुम्ही मला सांगा, ज्या धर्माने आयुष्यभर पुण्य केलं त्याला छोट्या करता खोटं बोलावं लावलं की नाही हो? युद्ध करणं हा मार्ग निकृष्ट होता की नाही? धर्मराजाला खोटं बोलायला लावणं हा मार्ग निकृष्ट होता, पण सांगितला कोणी हो? भगवान परमात्म्याने. मार्ग निकृष्ट आहे पण सांगितला भगवान परमात्म्याने. म्हणजेच भगवान परमात्म्याने ह्या कलियुगातील अवतार संपवण्याकरता धर्मराजालाही खोटं बोलायला लावलं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य मार्ग कसा आहे हो? निकृष्ट आहे, पण सांगणारे भगवान परमात्मा श्रेष्ठ आहे. मग हाही मार्गाना संतांना नको आहे. मग 3 नंबरचा मार्ग कोणता हो? जो मार्गही निकृष्ट आहे आणि सांगणारे हे निकृष्ट आहे. आता हे दृष्टांत झाला तर महाभारतात जावं लागेल का हो? जावं लागेल. लक्षात ठेवा, महाभारतामध्ये, रामायणामध्ये जर विचार केला गेला तर कैकेयी माता ही वाईट होती का? नाही. पण कैकेयी मातेचं इतकं प्रेम ह्या रामावरती होतं, पण काय केलं हो? कैकेयी सारख्या मातेने, मंथनासारख्या स्त्रीने कैकेयीच्या मनामध्ये काय भरलं हो? विष पेरलं गेलं. म्हणजेच कैकेयी कशी आहे हो? निकृष्ट आहे. आणि मंथना निकृष्ट आहे. निकृष्टाने निकृष्टच्या मनामध्ये विष कालवलं गेलं. तोही मार्ग संतांना नको आहे. दुसरा विचार केला गेला, 5 पांडवांचं युद्ध टळलं असतं, 100 कौरव 5 पांडवांचं युद्ध टळलं असतं, पण युद्ध कोणी पेटवलं हो? शकुनी मामाने. जे कारस्थान केलं, ज्या द्रौपदीला भर व सभेमध्ये वस्त्रहीन करण्याचा प्रयत्न केला, परस्त्री ही जे पाप केलं गेलं ना, हे पाप करणं चांगलं आहे का हो? हे निकृष्ट आहे. हे केलं कोणी? दुर्योधनाने. करायला लावलं कोणी? आपल्या शकुनी मामाने. म्हणजेच जे कर्म केलं तेही काय होतं हो? निकृष्ट होतं. आणि ज्यांनी केलं तेही निकृष्ट होतं. हाही मार्ग संतांना नको आहे. मग जो शेवटचा मार्ग राहिला तो कोणता हो? मार्ग उत्कृष्ट आणि सांगणारे उत्कृष्ट. मग हे सांगायचं झालं, पुन्हा आपल्याला श्रीकृष्ण दृष्टांत घेता येईल. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने अवतार घेतला. कुठं हो? तुरुंगामध्ये. बंदिस्त शाळेमध्ये अवतार घेतला. ज्ञान प्राप्त करून घेतलं. आणि जे ज्ञान दिलं ते ज्ञान कोण दिलं हो? जेना सांगे पिता वासुदेवासी, जेना सांगे माते देवकेशी, जेना सांगे बळू बलिभद्राशी, ते गुह्य अर्जुनाची सांगतसे. अहो, या भगवान परमात्म्याने ज्या मातेच्या पोटी अवतार घेतला तिलाही ज्ञान सांगितलं नाही. या भगवान परमात्म्याने जिने सांभाळलं तिलाही ज्ञान सांगितलं नाही. ज्यांच्या संग लक्ष्मण भैया हे अवतारामध्ये बैराम म्हणून आले त्यांनाही ज्ञान सांगितलं नाही. हे ज्ञान कोणना सांगितलं हो? मग तुम्ही मला सांगा, निळोबरायाने अभंग निर्माण केला, तुम्ही आम्ही निळोबराची भावकी गाव नाही ना? मग निळोबरायांची भावकी नाही, निळोबराच्या गावातले नाही, निळोबराच्या जवळचे नाही, मग निळोबाने अभंग आपल्याला का सांगितला हो?
काय संत कोण आहेत? दयानिधी आहेत. म्हणजेच जो मार्ग सांगितला गेला तो उत्कृष्ट होता. जी बालक्रिया केली, जी लीला केली, ज्या गोपिकांना ज्ञान प्राप्त केलं दिलं, जे 5 पांडवाद्वारे 100 कौरवांचा घात केला गेला, संपवलं गेलं, हे ज्ञान उत्कृष्ट होतं. सांगणारे कोण होते? हो भगवान परमात्मा उत्कृष्ट होते. हा मार्ग मात्र संतांना आवडला आणि याचा अनुभव आमच्या निळोबरायांना आला. मग निळोबरा अभंगाचं प्रथम चरण यूज केलं. मार्ग दाबून गेले आधी, मार्ग दावून गेले आहे, मार्ग दाबून गेले आधी, मार्ग दावून गेले आहे. दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधे संत ते, दयानिधे संत ते, दयानिधे संत ते, दयानिधे संत ते. मार्ग दाबून गेले आधी, मार्ग दाबून गेले आधी, मार्ग दावून गेले आहे, मार्ग दावून गेले आहे. मार्ग दाबून गेले आधी, मार्ग दाबून गेले आधी, मार्ग दावून गेले आहे, मार्ग दावून गेले आहे. दयानिधी संत, दयानिधे संत ते, दयानिधी संत ते, दयानिधे संत ते. तेनेची पंथे चालू जाता, तेनेची पंथे चालू जाता, तेनेची पंथे चालू जाता, तेनेची पंथे चालू जाता, जाता. येनेची पंथे चालू जाता, येनेचे पंथे चालू जाता, येनेचे पंथे चालू जाता, येनेचे पंथे चालू मग निळोबा सांगतायत कोणत्या पंथाने जायचं? वो जे सांगणारे उत्कृष्ट आहेत आणि जो मार्ग उत्कृष्ट आहे. आपला मार्ग समजला. आता पहिल्या चरणामध्ये मार्ग समजला. कोणता मार्ग? व उत्कृष्ट मार्ग. मग सांगणारे कोण आहे? उत्कृष्ट. मग आपला मार्ग कळला, पण मार्ग दाखवणारा माणूस पाहिजे ना, बरोबर की नाही? संत मिळले पाहिजे ना. मग तुम्हा आम्हाला जर मार्ग दाखवताना कोण कोण भेटतं? वो 5 लोक भेटतात बरं का. किती महाराज? 5 लोक. पहिला मार्ग माणूस भेटतो जंत, दुसरा भेटतो महंत, तिसरा भेटतो वेदांत, चौथा भेटतो भगवंत आणि 5वा भेटतो संत. पहा बरं का, तुम्हा आम्हाला हेच माणसं भेटतात, आपल्याला समजत नाही. पहिला कोण भेटतो? जंत. जंत म्हणजे कोण? हो तुम्ही आम्ही किडे. किडे काय म्हणतात? किडे म्हणजे जंत. मग तुम्ही सांगा, त्या जंतांना विचारलं, अहो आम्हाला पंढरपूरला जाऊन मोक्ष प्राप्त करून घ्यायचं, मिळेल का? हो जो पंढरपूरला स्वतः जात नाही तो काय सांगेल? हो तो कुठं? संसार दुःख मूळ चहूकडे विंगाळा, दुःख मोरा चहूकडे इंगाळा. विश्रांती नाही कोणे, रात्र दिवस तळमळ, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ, काम क्रोध लोभ शून्य, पाठी लागले ओढाळ, काम क्रोध लोभ शोनी, पाठी लागले ओढाळ. कवनामी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ, कवनामी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. नर्मदा गोसदैवाचा, देवा परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी. नर्मदा गोसदैवाचा, देवा परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाव
जात नाही, ज्याची ज्ञानेश्वरची गाठ नाही, त्याला हरिपाठ काय सांग खातात माहिती नाही, तो तुम्हाला काय सांगणार हो? याने मोक्ष प्राप्त होतो नाही. म्हणजे जो जंत आहे ना, तो संसारिक दुःखामध्ये पिडलेला आहे, त्याला मार्ग विचारून फायदा नाही. तो सांगितलं काय सांगेल हो? अमक्या अमक्या ठिकाणी जास्त पगार आहे, त्या ठिकाणी जा, नोकरी कर, पैसे कमव, चांगले कपडे घाल, ढाब्यावर जाव, जेवण मस्त जीव जग. का बरं? हे जीवन पुन्हा नाही. तो सांगाल बरं का. कोण? जंत. कारण त्या जंतने तेच केलेलं असतं ना. तुम्ही आम्ही गावामध्ये एखाद्या दावड्याला विचारा बरं, अहो मला पायवाला जायचं मार्ग कोणता? जो तो फुल प्यायला असेल ना, तो काय म्हणन, ह्या सावळ्याकडून जा, पुढं जा विसापूरला, विसापूरहून या फाट्याने येईन, मग तुला सुपं मिळेल. सांगा का नाही? कारण तो कोण आहे? दारू पिलेला आहे, त्याला स्वतःचा मार्ग माहिती नाही, तो आपल्याला काय सांगणार? मग तुम्ही आम्ही जर जनताला मार्ग विचारला तर आपल्याला तो मार्ग संताकडे किंवा भगवंताकडे घेऊन जाईल का हो? अवगुणाचे हाती आहे अवघीच भजती, आहे अवघीच भजती, आहे अवघीच भजती. अवगुणाचे हाती आहे अवघीच भजती, आहे अवघीच भजती, अवगुणाचे हाती हाय अवघीची होय की नाही? सांगा बरं. त्याला जायचं किती किलोमीटर? 4 किलोमीटर. तो किती किलोमीटर अंतर जाईन वो? 10-15 किलोमीटर अंतर जाईन. मग सांगायचं तात्पर्य काय? जंत आपल्या कामाचा नाही. 2 नंबर कोण आलं वो? तर महंत. महंतावरती न बोललेलं का बरं? काही महंत काय म्हणतात? कीर्तन घेतो पण पाकिट बोला. तो म्हणत आहे ना, कारण की आमचे महाराजांनी आमच्या सगळ्यांनी संघ असतात, ते स्वतः महाराज कधी म्हणून घेत नाही, ते संत आहेत ना. पण हे जर महंत आपल्या संघ आले, ते गाडीत बसतात बरं का नाही महाराज. ते महंत काय करतात हो? एका मठ स्थापन करतात, प्रॉपर्टी कमवतात, संपत्ती कमवतात आणि सामान्य जीवाला भुलवत ठेवतात. तुम्हाला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे का? मग अखंड हरिनाम सप्ताह मोठा करा. मग काय करा? 35,000, 40, 50, 60,000. का हो? तो काय वेगळा अभंग घेतो का? आमचे वैजनाथ महाराज काय वेगळा अभंग घेतात का? विठ्ठल महाराज वेगळा अभंग घेतात का? अहो, जे अभंग तुकोबरायाने निर्माण करण्याकरता स्वतःच्या ध्येयाची राख रांगोळी केली, सावकारीचा धंदा बुडवला गेला, त्यांचे अभंग आपण हे महंत लोक विकू लागले. कोणावरती वाईट बोलू नये, मी कोणत्या महंताचं नाव घेत नाही, पण आज वस्तुस्थिती अशी आहे, लक्षात ठेवा. या महंत लोकांनी या समाजाला जर योग्य मार्गाला लावलं असतं तर समाज आता ह्या स्थितीला असता का हो? नसता. म्हणजेच निवडा सांगतायत आपल्याला महंताच्याही मागं लागायचं नाही, महंता काही जायचं नाही. जंत गेले, महंत पण गेले. 3 नंबर कोण आलं हो? वेदांत. आता मात्र आपण आत शिरलो. वेदांत मोक्ष प्राप्त करून देतात, बरोबर आहे. पण वेदांत जर मोक्ष प्राप्त करून द्यायचा असेल तर भाऊ काय करावं लागेल हो? उपनिषदे करा, मंत्र करा, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. शब्द किती अवघड आहे बघा. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, भगवद्गीता वाचा आणि त्याचं अनुकरण करा. कोण सांगतायत? वेदांत. आता तुम्ही सांगा, थोडक्यात सांगतो. उपनिषदे जर आपण करायला गेलो, त्यात काय सांगितलंय हो? मी कोण, मी कशा करता आलोय, मी काय करणार आहे, हे कोणी सांगितलं? अरे जर मला मी कोण आहे कळलं असतं तर मी व्यसन केलं असतं का? मी कोण आहे कळलं असतं तर या वायफट जगामध्ये हिंडलो असतो का? मी जर कळलो असतो तर हे वाईट कर्म केलं असतं का? अरे मी कळत नाही म्हणून मी संतांच्याच ठिकाणी आलेलो आहे. म्हणजे वेदांनी सांगितले उपनिषदे आपल्याला आत्मसात करता येतील का हो? का करता येणार नाही? अल्प आयुष्य मानव देह शेत गणले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, उरले पायेगा किती भजनाशी. अरे देवाने जो मार्ग निर्माण केलेला आहे ना संतांनी,
त्याकरता आपल्याला वेळ नाही आहे. मग उपईच्या मागं लागून आपल्याला मोक्ष प्राप्त होणार का? नाही होणार. त्यांनी काय सांगितलं हो? ब्रह्म, आत्मा, बघा किती अवघड अवघड सांगत चालले. कोण? वेदांत. मग ब्रह्म म्हणजे काय हो? ज्यांनी सृष्टीची निर्माण केली तो देव, पालन पोषण केलं तो देव, ज्यांनी लय केला तो देव, त्याला कोण म्हणतात तो? ब्रह्मदेव. अहो ज्या ब्रह्मदेवाला अनेक लोकांनी तपस्या केली त्यांनाही प्राप्त झालं नाही, तुमचं आमचं एका सप्त्याने प्रसन्न होईल का हो? म्हणजे नाही. म्हणजे ब्रह्म प्रसन्न करून सोपं नाही. बरं आता आपण आत्मा म्हटला, आत्मा म्हणजे काय हो? तुम्ही आम्ही कोण आहे हो? सजीव आहे की नाही? सजीवामध्ये जी शुद्ध चेतना आहे ना, शुद्ध चेतना, त्याला काय म्हणतात हो? आत्मा म्हणतात. मला वाटतं हे सांगताना थोडंसं प्रत्येकाला वेगळं वाटत असं नाही का? म्हणजे आत्मा समजणं जर अवघड आहे, वेद समजणं अवघड आहे, आणि माया तर सोडणं द्या. माया म्हणजे काय हो? जे दिसतं ते नसतं, आणि जे नसतं ते असतं, त्याला म्हणतात माया. मी दिसतो पांढरा पण जर नसलो त्याला काय म्हणतात? माया. मी वाईट नाही बरं का, मी सांगितलं माझ्यावरती घेतलं. आणि जो दिसतो वाईट, संतांचे कपडे कसे असतात हो? मळलेले असतात, पण आतून काय असतात हो? शुद्ध. आणि त्याच पंढरपूरच्या वारीमध्ये पुढारी येतात, त्यांचे कपडे कसे असतात हो? कडक, पण आतून त्यांना बसायला वेळ नाही हो. म्हणजेच काय हो? दिसतं असं नसतं, त्याला काय म्हणायचं? माया. मग तुम्ही मला सांगा, ब्रह्म, आत्मा, माया, उपनिषदे सोपे आहेत का हो? बरं ठीक आहे, आपण ठरवलं आम्हाला करायचंय, मग गेलो आपण कोणाकडं? संत का नाही बरं का, शंकराचार्यांकडे गेलो. कोणाकडं? मग शंकराचार्यांनी काय सांगावा? तुम्ही आले बसा, आता काय करा? तुम्ही आणि देव एकच आहात, ध्यानस्थ व्हा. आता तुमचा आमचा संसार पाठीमागे लागलेला आहे, आपलं ध्यान करता येईल का हो? आपण 2 तास कीर्तनात बसू शकत नाही, तर आपलं ध्यान लागेल का? ध्यान लागलं मोक्ष प्राप्त होतो, पण ध्यान लागत नाही. मग त्यांनी सांगितलं तुम्ही आणि देव एकच आहात. आपलं वाटलं नाही का हे काहीतरी वेगळं वाटतंय. मी देव जर एका असतो तर मी देवाची भक्ती कशाला केली असती? थोडा पुढे गेलो, हे काय आपल्याला पसणार नाही. मग गेलो रामानुजाचार्यांक. कोणाक? रामानुजाचार्य. त्यांना विचारलं देव कुठं आहे? त्यांनी सांगितलं तू आणि देव वेगवेगळे आहेत, जीव आणि शिव वेगळे. कोणी सांगितलं हो? रामानुजाचार्याने. परत प्रश्न पडला, शंकराचार्य सांगतात तुम्ही दोघं एक आहात, तुम्ही सांगतायत अलग अलग आहात. म्हणले हे पण काय आपल्याला समजणार? थोडं अवघड वाटतंय. पुढे गेले, पुढे भेटले माधवाचार्य. पावर का? ज्यांना चार्य पदवी लागली ना, ते थोडंसं ज्ञान अवघड लक्षात ठेवा. माधवाचार्यांनी सांगितलं बाबा रे, तूही वेगळा आणि देवही वेगळा आहे. हे थोडं पटलं बरं का, तूही वेगळा आणि देवही वेगळा आहे. मग तुम्ही मला सांगा, आत्मा कळाना, ब्रह्म कळाना, माया कळाना, शंकराचार्यांचाही पटाना, रामाचार्याचंही उतराना, माधवाचार्यांचंही काही कळाना. मग ह्यो मार्ग आपल्याला, हे जर मार्गदर्शक आपण नेमले तर आपण मोक्ष प्राप्त करून घेऊ का हो? नाही घेणार. आणि हे घेणार नाही हे निळोबार यांना समजलं. निळोबाने सांगितलं नको नको, हा पण मार्गदर्शक आपल्याला नको. मग कोण गेलं व? जंत गेले, महंत गेले, आणि तिसरे कोण गेले? वेदांत म्हणून आपण सोडून दिले. आपलं चौथं कोण भेटलं व? भगवंत. आता आपण काय केलं? डायरेक्ट एंट्री भगवंताकडे गेले. नको संतमध्ये नकोच. आता तुम्ही मला सांगा, आता संतोष शेटला माहिती आहे, जर तहसीलदार संघ बोलायचं असेल तर सामान्य माणसाचं काम आहे का हो? त्याला बोलाय कोण लागतो? वकील. वकील म्हणून जर नेमला नाही तर आपली केस पुढे लागू होईल का? लागूच होणार नाही. मग डायरेक्ट भगवंताकडे गेले. निळोबरांना विचारलं, निळोबराया तुम्ही ते डायरेक्ट देवाला का नको म्हटले हो? आपण पाहिलं मग शिक, देवाला निळोबराया नको म्हटले. देवा तू नकोस, मला संत हवे आहेत. कारण की निळोबरायांना माहिती होतं हा भगवान परमात्मा लबाडे, हा भगवान परमात्मा नामदेवला नाही ओळखता आला, ह्या भगवंताला चांगदेव महाराजांना ओळखता नाही आला. ह्या भगवंतांना आळंदी असणारे देवी लोकांनाही भगवान परमात्मा समजले का हो? समजले नाही. हा भगवान परमात्मा हा उत्कृष्ट आहे, हा लीला करणारा आहे, हा भगवान परमात्मा समजणार नाही. तरी पण तो भगवान परमात्म्याच्या शरणार्थी गेला आणि देवा मला तुमच्याद्वारे मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे.
देवाला वाटलं गिऱ्हाईक चालून आलं. देवाने सांगितलं काय नाही आले का या करा वेद अध्याय करा. अरे बापरे वेदांत म्हटले तेच पुन्हा आलं. उपनिषदे करा तेच आलं. ते जमत नाही का मग गीता वाचा. काय वाचा भगवद्गीता वाचा. आता आणखीन प्रश्न आमचे भाऊ नसते तर आम्हाला श्लोक म्हणता येत नाहीत. मग जर श्लोक म्हणता येत नाही तर गीता वाचून ज्ञान प्राप्त होईल का हो. म्हणजे भगवंताने पहिला मार्ग सांगितला कोणता वेद पुराण भगवद्गीता वाचा. त्याला वाटलं आता देवासंग हे काय प्राप्त होणार नाही. मग देवा का हो हे जर करायचं असेल तर काय करावं लागेल मला. काय नाही म्हटलं वेद अध्ययन करा नामस्मरण करा जप करा तप करा ध्यान करा साधना करा. हा शब्द किती अवघड आहे. जप जप आपण 2 मिनटं बसत नाही इथं. जप जप जमेल का आपल्याला. मग जर हे जमणार नाही तर तो भगवान परमात्मा प्राप्त होईल का नाही होणार. मग भगवान पण सांगितलं तुम्हाला जर माझ्याकडे यायचं असेल ना एका विशिष्ट मार्गामध्ये चला. तो विशिष्ट मार्ग आपल्याला आत्मसात करता येईल का. आपण संसारिक माणसं आहोत होणार नाही. मग मात्र या ठिकाणी त्या जीवाला वाटलं की आपल्याला जंतही सांगू शकत नाहीत मंतही सांगू शकत नाहीत वेदांतही सांगू शकत नाहीत भगवंतही सांगू शकत नाही. मग आपण शरण कोणाला गेलं पाहिजे व आपण संतांना शरण गेलं पाहिजे. मग निरोबराया सांगतात मी संतांना का शरण गेलो व माझे संत कसे आहेत दयानिधी आहेत. अशा संतांना कोण शरण गेलं व निरोबराया शरण गेलं. मग संतांकडे शरण गेले आणि निरोबरायाने सांगितलं देवा तुकोबराया मी तुम्हाला शरण आलेलो आहोत तुम्हाला पावन करून घेतलेलं आहे. आता मी सांगू काय करू. तुकोबरायाने सांगितलं तू काय कर ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी वाच. का वाच बरं. साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप. जर तुमच्यातला ताप निघून जायचा असेल तर ज्ञानेश्वरी वाचा हरिपाठ वाचा. ज्ञान एका जनार्दनी ज्ञानराज माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित असे हरिपाठ वाचा. काही संतांनी ज्यांना जवळ केलं ना त्यांना जातवीत पाहिले का हो. जे कारंजले गांजले त्याची म्हणे जे आपुले तोची ओळखावा देवतेची जाणावा. संतांनी काय केलं वो त्या बाह्य अवतारामध्ये भुलले नाहीत. मग संताचं लक्षण काय वो तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. तुमच्या आमच्या डोक्यामध्ये गंध आहे. डोक्यावर गंध आहे आतमध्ये नाही लक्षात ठेवा. डोक्यावरती गंध आहे गळ्यात तुळशीची माळ आहे पण हृदयामध्ये कळवळा आहे का हो. हृदयामध्ये कळवळा नसल्यामुळंच आता काय वाढलंय हो नाशिकमध्ये काय घडलं सर्वांना माहिती आहे. हे कशामुळे घडलं गेलं हो अंधश्रद्धा. श्रद्धा नाही अंधश्रद्धा घडली गेली. आणि अंधश्रद्धेमुळं खरं संतांना अहो महाराष्ट्रामध्ये एवढे संत निर्माण झाले. हे संत सोडून आपण कुठे गेलो हो वेगळ्या मार्गाने चाललेलो आहोत. हे वेगळ्या मार्गावरून जर पुन्हा आपल्याला या मार्गाला यायचं असेल तर निरोबरा सांगतात काय करावं तुम्ही मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही विठ्ठल संतांना दयानिधी का म्हटलं हो. एक थोडक्यात दृष्टांत सांगतो बरं का. एक थोडासा संस्थानिक दृष्टांत सांगू नये पण एक सांगतो. असाच एक कीर्तन सोहळा चालू होता आणि कीर्तन सोहळ्यामध्ये कळत नकळत माझं आयुष्य भरलं गेलं. काय झालं माझं आयुष्य भरलं गेलं. वरून ठरलं गेलं अमक्या अमक्या देशामध्ये अमक्या अमक्या राज्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये ह्या गावामध्ये या ठिकाणी कडूस गावामध्ये अमका अमका माणसाचं भरलेलं आहे हिशोब पूर्ण केलेला आहे त्याला घेऊन या. कोण आले व न्यायला यमदूत. मी एवढं वाईट आहे का हो विष्णुदूत का नाही म्हटले बरं ठीक आहे. कोण आले यमदूत.
यमदूत आले. यमदूतांनी आमच्या कमानीजवळ आले आणि त्यांनी पाहिलं आमका आमका व्यक्ती पुढं उभा आहे, सप्त्यामध्ये उभा आहे. आता त्यांना सप्त्यामध्ये उभा आहे ते येण्याची मुभा आहे का? नाही. ते त्या गेटच्या बाहेरच थांबले. वाट पाहिली. 2 तास झाले, कीर्तन संपलं. त्यांना वाटलं आता गिऱ्हाईक आपल्या ताब्यात येईल. पण झालं काय, आमचे पंडित महाराज म्हटले आता कोणी जायचं नाही, इथं आता लगेच जागर करायचं आहे. पुन्हा जागर चालू झाला. परत जागरामध्ये बसलो गेलो मी. आता झालं काय हो, यमाचा टायमिंग चुकत चाललाय ना. मी सांगतोय काय, दयानिधी टायमिंग चुकत चाललाय. तिकडे यमाला प्रश्न पडला, देवानं सांगायचं काय? यमराज चिडतील आता आपल्यावरती. काहीतरी केलं पाहिजे ना आपण. त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, तो काय उठाना, भजन काय संपाना आणि माणूस काय ताब्यात मिळाना. त्यांनी प्रयत्न केला. त्याला एक व्यसन होतं, मला नाही बरं का, पण होतं व्यसन होतं. त्याला तंबाखू खाण्याचं व्यसन होतं. आपल्या भजनी मंडळामध्ये रावडे महाराज आहे का नाही, तंबाखू खाण्याचं व्यसन होतं. आता नाही बरं का, पहिलं होतं. आणि व्यसन असल्यामुळं आमच्या काळेताईंनी चहा आणला आणि चहा आणल्यामुळं भजन थांबलं. भजन थांबलं पण तो माणूस उठाना ना. कुठून? भजनातून, सप्त्यातून. त्यांना प्रश्न पडला, वेळ वाढत चाललाय, उत्तर काय द्यायचं? मग त्यांनी काय केलं व त्याच्या मनामध्ये मोह निर्माण केला. कशाचा? तंबाखूचा. उठला ना तो. उठला, मंदिराच्या बाहेर गेला आणि बाहेर गेल्याबरोबर यमाने काय केला हो, फास आवळला. क्षणामध्ये तो देह खाली पडला, जीव घेतला आणि भगवान परमात्म्याकडे निघून गेले. कोणाकडं? यमदूतकडे गेल्यावरती. गेल्यानंतर त्यांना उभं केलं. म्हणले का हो, वेळ कितीचा होता, तुम्ही किती वाजता आले? म्हणले काय करू, तुम्ही ज्यांना आणायला सांगितलं त्या अमुक अमुक कार्यक्रमामध्ये बसलेले होते. ते नाव घेतलं का हो कीर्तनाचं? आता सुद्धा जे कीर्तनाला आले नाहीत ते काय येत नाही बरं, त्यांचा आणि यांचा काही संबंधच नाही. तसे यम म्हणले ना अमुक अमुक, ते कीर्तन नाही म्हणले बरं का. अमुक अमुक कार्यक्रमामध्ये अमुक अमुक माणूस अमुक अमुक अभंग म्हणत असल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी जाता आलं नाही. पण अमुक अमुक माणूस, त्याच्या मनामध्ये आम्ही तंबाखूची इच्छा निर्माण केली आणि मग तो माणूस मंदिराच्या बाहेर बोलावला आणि बाहेर बोलून काय केलं हो, फास टाकला आणि घेऊन आलो. पण यांनी विचार केला, अरे जर कीर्तनाचं नाव घ्यायला एवढे घाबरतायत हे, तर आपल्या हातामध्ये आता दोरी आहे. त्याला संतांचं वचन ऐकलं की तुकोराने काय केलं व काळाच्या डोक्यावरती काय केला, पाय ठेवला. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. त्यांना संतांचं वचन ते आठवलं. अहो जर संतांचं नामस्मरण केलं तर यम जे अर्थी आपल्याला घेऊ शकत नाही. त्याने डाव साधला, म्हणला देवा मी यायला तयार आहे हो, पण आमच्या अभंगात मधीच आल्यामुळं, रावडे महाराजांनी घाई केल्यामुळं आमचं चरण बाकी राहिलंय ना, तेवढं चरण घेतो आणि मग पुन्हा मागं येतो. जसा तो चरणाला आला मागं गेलाच नाही. का बरं? बघा लक्षात ठेवा, जर तुकोबरायांनी काळाच्या डोक्यावरती पाय दिलं, एवढं एक चरण पाठ होतं तर यमाच्या तावडीतून सुटू शकतो. मग तुम्ही आम्ही जर नामस्मरण केलं, कीर्तन केलं, भक्ती मार्ग केला, तुम्ही आम्ही सुटणार नाही का हो? सुटू शकतो. लक्षात ठेवा, मरण हे सर्वांनाच येणार आहे, पण मरणाचे अनेक प्रकार आहेत. जर ते वाईट मरण आपल्याला येऊ नये असं वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे व संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. कारण की सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया. ज्यांच्या ठिकाणी दया आहे त्यांना साधू म्हणावे. दया क्षमा जाचे अंगी
दया समाजाचे अंगी हे दया समाजाचे दया समाजाचे संत तोची जाण जगी संत तोची जाण जगी संत तोचे जाण जगी संत तोचे दान जगी हो दया समाजाचे अंगी दया समाजाचे अंगी दया समाजाचे अंगे दया समाजाचे दया क्षमा ज्याचे अंगी संत तुची जाण जगी संत म्हणजे ज्याच्या अंगी दया आहे त्याला संत म्हणायचं. माऊली म्हणतायत दया ते ते धर्मो धर्म ते ते सुख आगमो सुखी प्रीतमो आथे जैसा. आमच्या आज महाराजांनी खूप छान सांगितलं. फक्त अवतार सांगितले 10 अवतारामध्ये 1 तास प्रवचन केलं गांगल पाटलांनी. अशा लोकांनी जर प्रवचन ऐकले ना तर ज्ञान प्राप्त होतं. मग सांगण्यात तात्पर्य आहे संताकडे काय आहे वो दया आहे. मग तुम्ही आम्ही म्हणता हा दयेचं उदाहरण काय वो अहो लांब जाऊ नका आपल्या जवळ आहे दैठण. ज्यावेळेस इंद्रदेवावरती संकट पडलं वत्रासुराने स्वारी केली ना वत्रासुरांचा पराभव होत नाही हे ज्यावेळेस देवांना समजलं देव शरण गेले कोणाला वो दधीजी महाराजांना आणि सांगितले देव महाराज तुमचं जर शस्त्र हाडाचं शस्त्र करून वापरलं तर वत्रासुर मारला जाईल. एका मिनिटाचाही विचार करायला गेला नाही. दधीजी महाराजांनी देह समर्पण केला त्यांच्या हाडातून शस्त्र निर्माण केलं का वो दुसऱ्यांच्या करता आपलं जर देह मरण पत्कर असेल दया शब्द आहे म्हणून काय निळोबरायांनी दयानिधी हा संत शब्द वापरला. आणि दयानिधी जर संत असतील तर असे असणारे दया संत यांनी काय केलं व आपण दुसरं चरण तेरेची बंदे चालू दादा तेरेची बंदे चालू दादा पडे गुंडा गोडे
चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. लक्षात ठेवा. मग संत काय करतात तो आपल्या त्या मार्गाने नेतात. असेच आपले जे संत आले ना आळंदी संत यांनी हा विचार केला गेला आपण पंढरपूरच्या वारीमध्ये यांच्या संग जातो. कोणाबरोबर? आपल्याबरोबर येतं का नाही ते. मग त्यांनी विचार केला जर आपले भक्त आपल्यासारखे व्हावा असं वाटत असेल मग त्यांनी एक संकल्प केला. काय केला हो? ना नफा ना तोटा, आपण एक यात्रा करू. म्हणून आमचे असणारे वैजनाथ महाराज असतील, विठ्ठल महाराज असतील, एक यात्रा काढलेली आहे. या ठिकाणची यात्रा काढलेली आहे. संत शिरोमणी नामदेव महाराज तीर्थयात्रा यांनी एक यात्रा काढली. कशा करता हो? तुम्हा आम्हाला योग्य मार्गाला दाखवण्याकरता. जर खरोखर आपल्याला जर योग्य मार्गाने जायचं असेल अल्पदरामध्ये त्यांची यात्रा काढली ना, जा संतांच्या संगतीमध्ये जा, आपोआप मोक्ष प्राप्त होईल. निस्वार्थपणे सेवा करणारे संत मंडळी आहेत. जर जायचं असेल ना त्यांनी संपर्क करा. त्याप्रमाणे आमच्या देवकर महाराजांनी 5 ते 20 या ठिकाणी बाल आश्रम शिबिर स्थापन केलेले. कशा करता हो? लक्षात ठेवा पुढचा काळ खूप वाईट आहे. युद्धजन परिस्थिती आहे. मुलं वेगळ्या मार्गाने जाण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. बोंधुगिरी लोकांचं प्रस्त वाढलेलं आहे. यातून जर आपल्या मुलांना संतांच्या संगतीची गरज असेल, पहा बरं हे बालकं कशी उभे आहेत. हे संतांच्या संगतीमध्ये आल्यामुळे यांचे विकास झालेला आहे. तुमचे आमचे मुलं आता कुठे आहेत हो? माझे मुलं आता घरी मोबाईल खेळत असते. म्हणजे हे संतांच्या संगतीमध्ये आले तर काय झालं हो? कीर्तनामध्ये उभे राहिले. खरोखर त्यांना शक्य असेल त्यांनी या संत संगतीमध्ये जा आणि ह्या मार्गाने जर गेले ना तर काय होईल हो? तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. ह्या मार्गाने पण जा. पण दुसरं यानंतर आमचे आबा असतील, रावडे महाराज असतील, यांनी एक पंढरपूरची वारी पण एक मार्ग काढलाय बरं का. त्या वारीच्याही मार्गाने जा, कोणत्याही मार्गाने जा, पण काय करावं? मोक्ष प्राप्त करून घेवा. असे जे मार्ग आहेत ना ते संतांना भगवंताकडून जाणारे आहेत. हा पंथाने जर आपण गेलो तर काय होईल हो? मोक्ष प्राप्त होईल. मग तुम्ही म्हणता मोक्ष प्राप्त संतांनी काय केलं हो? 3रं चरण मोडोनिया नानामते, मोडोनिया नानामते देते सिद्धांत सोरशू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. मग या ठिकाणी संतांनी जो मार्ग निर्माण केला तो कोणता केला हो? मोडोनिया नानामते. अनेक प्रकारचे मत मोडले. मत म्हणजे काय हो? हे आपले मत का? हे नाही बरं का. मग कोणते मत हो? सिद्धांताचे मत. तर तुम्ही थोडक्यात पाहिलं निवृत्तीनाथ दादाचा जर तुम्ही पूर्व इतिहास पाहिला, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार. म्हणजेच निवृत्तीनाथाचा पंथ कोणता हो? नाथ पंथाची वाट होती बरं का. कोणाची? निवृत्तीनाथ दादांची. पण त्यांच्याकडून हे ज्ञान जेव्हा माऊलींकडे आलं, माऊली नाथ पंथाने मार्गाने गेले का हो? एक गुरु एक शिष्य केला का? नाही केला. प्रगट गुह्य बोले विश्वभ्रमाची केले, प्रगट गुह्य बोले, प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मासी केले, प्रगट गुह्य बोले. राम जनार्दनी पायी टकच ठेविले, पायी टकच ठेविले, आरती जाण राजा महादैवल देव, आरती जाण राजा. हो हो हो. पहा मोडोनिया नानामते म्हणजे नाथपंथीयाची वाट सोडून दिली, वारकरी पंथामध्ये आले. तुकोबराया चैतन्य संप्रदाय बाबाजी सद्गुरू प्राप्त झाले, तो मार्ग सोडून दिला, वारकरी पंथामध्ये आले. नाथ बाबा दत्त संप्रदाय तो सोडून या मार्गामध्ये आले. म्हणजे सांग तात्पर्य अनेकाच्या वाटा एकत्र केल्या आणि एकत्र करून शुद्ध सात्विक असा वारकरी संप्रदाय निर्माण केला. म्हणून जोड मोडोनिया नानामते देते सिद्धांत
सौरशू म्हणजे अनेक प्रकारचे मार्ग एकत्र येऊन एक सिद्ध मंत्र दिला. कोणता हो? रामकृष्ण हरी. रामकृष्ण नावाचा मंत्र दिला. बाकी काही करू नका, लक्षात ठेवा. सोपा मंत्र आहे. जिवे गोड 3 अक्षराचा मंत्र, अमृत तयास फिके पडे. ज्याची आपण अमृताची वाट बघतोय, असं देवरूपी नामरूपी अमृत जर आपण आपल्या मुखामध्ये घेतलं तर काय होईल हो? तुमचं आमच्या जीवनात सार्थक होईल. म्हणून ह्या नाना वाटे मोडून कुठं आले हो? एका मार्गाने आले. मग ते कोण आले? कोणते संत हो? जे संत आले त्या संतांचं आपण एकदा भजन करू. जय विठोबा रखुमाये हरे विठोबा रखुमाये हरे विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये भजन कोणी केलं हो? महाराजांनी. आपण नाही केलं नाही का? आपल्या गावात काय संबंध नाही ना. सप्ताह कोणाचा आहे? महाराजांचा. सप्ताह आपलं थोडं तो. कारण की आमच्या जे नियोजन मंडळ आहे यांना काय काम आहे तेव्हा? सप्ताह यांचा आहे. पखवात विठ्ठल महाराजांनी वाजवायचा, टाळ यांनी वाजवायचा. आपण हे जे छोटे बालकाल कलाकार आणलेत यांनी कार्यक्रम. आपण काय संबंध नाही. म्हणून आपण सगळ्यांनी एकदा काय करू? भजन करू. ज्या संतांनी आपल्याला मार्ग दाखवला त्यांचं भजन करू. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव टाळी टाळी वाजवा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान वरती हात घालून टाळी वाजवा. एकनाथ नामदेव सोपान निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका. हरी हरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. रामया ज्ञानोबा यकोबा तुकोबा निळोबा. 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 निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. तुकाराम. तुम्ही आम्ही नामस्मरण केलं ना, ज्याप्रमाणे मगाशी यमाने माझी सुटका केली, तुमची यम सुटका केल्याशिवाय राहणार नाही. मग निवृत्त निळा म्हणे ऐसे संत. निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुखसिंधू. कोणते संत हो? ज्या संतांनी हा मार्ग दाखवला ना, ज्याचं आपण आता भजन केलं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांग बोधला शेख मोहम्मद एकनाथ नामदेव तुकाराम. म्हणजे जे पंचायतन संत आहेत ना, ते सर्वात शेवट संत कोणते हो? निळोबराया. निळोबराया सांगतायत मी सर्व संतांच्या शेवटी आलो म्हणून मला या संतांची संगत भेटली. आणि आपण तर निळोबराया नंतर आलेलो आहेत.
आपल्या निळोबरायांची संगत भेटली. मग तुम्ही आम्ही सांगा, जर निळोबरायांनी सांगितलेल्या मार्गाने आपण गेलो, जो मार्ग उत्कृष्ट आहे, सांगणारे संत उत्कृष्ट आहेत, त्या संतांच्या मार्गाने गेलो, त्या मार्गाने जर गेलो, आपल्या पायामध्ये कदाचितही कोणताही वाईट कृत्याचा काटा मोडणार नाही. वाईट कृत्याचा काटा जर मोडला नाही तर आपण ज्या ध्येयापर्यंत जाणार आहोत ते ध्येय आपलं साध्य होईल. आणि ते जर साध्य करायचं असेल तर आपलं काय करावं लागेल? व संतांच्या मार्गाने जावं लागेल. का बरं? काही संत कसे आहेत? तो अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी, तैसे संत क्रिया करुणी दाबिती अंगी. अहो संत स्वतः त्या संकटात जातात, स्वतः संकट झेलतात. तुम्ही आम्ही सांगा, जर ज्ञानोबरायानं दुःख झालंच नसतं तर तुम्ही आम्ही दुःख सहन केलं असतं का हो? अहो ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये लोकांनी शेण टाकलं, तुमच्या आमच्या झोळीमध्ये कमीत कमी शेण तर टाकत नाही. ज्ञानोबराय नको नको ते शब्द बोलले, ज्या ज्ञानोबरायांना राहायला घर नाही, खायला अन्न नाही. आज त्या ज्ञानोबरायांची पालखी चांदीच्या रथामध्ये, चांदीच्या पादुका, ज्यांचं दर्शन घेण्याकरता 24 तास बारीला थांबतो, हे संत असताना किंमत कळली का हो आपल्याला? नाही. काही लक्षात ठेवा, हे संत साधे नाहीत. अहो एका एका संतांनी एक एक पंचमहाभूत धारण केलेलं आहे. पृथ्वी तत्व, आप तत्व, वायू तत्व, तेज तत्व आणि आकाश तत्व या संतांनी धारण केलेलं आहे. मग पृथ्वी कोणी धारण केलं हो? आमच्या ज्ञानदेवानी माऊलीने याची समाधी घेतली, पृथ्वी तत्व धारण करून घेतलेलं आहे. आपतत्व, वायुतत्व आमच्या जनार्दन स्वामीने, नाथबाबाने घेतलेलं आहे. तेज तत्व मुक्ताई मातेने घेतलेलं आहे. आणि आकाश तत्व अनु रेणू या थोकडा तुका आकाश एवढा, असे असणारे महान संत, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे तुकोबराया यांचा असणारा एकनिष्ठ शिष्य निळोबराया यांचा अभंगाच्या सेवेकरता घेतलेला आहे. अभंगामध्ये मी सांगतो हाच अर्थ असला असं नाही बरं का, पण माझं प्रामाणिक मत आहे, जर आपण संतांच्या संगतीमध्ये गेलो, जर आमच्यासारख्यानं जर उद्धार या संतांच्या संगतीमध्ये गेल्या होत असेल, मी सांगू का, माझं पहिलं कीर्तनाला मला महाराजांनी सांगितलं उभे राहा. आता काहीच अभ्यास नाही, फक्त प्रवचन करत होतो, पण उभा राहिलो, स्टेज डेअरिंग प्राप्त झाली. आज मी सांगतो, मी जो हा अभंग सोडवलेला आहे ना, हा अभंग सोपान काकाच्या मंदिरामध्ये हरदेव महाराज, माऊली महाराज कदम, छोटे माऊली यांनी एक सप्ताह आयोजित केला होता. आणि प्रत्येक एका एका क्षेत्राच्या एका एका माणसाला सेवा करण्याची संधी दिली. आणि मी सहज हरदेव महाराजांना सांगितलं, मी कीर्तन करू का महाराज? अरे म्हणले वा, खूप छान आहे, ते पारनेरचे मी पारनेरचं. आणि मग निळोबरायांचा अभंग चिंतनाकरता घेतला आणि या ठिकाणी माझा 8वा नंबर आला. 25 मध्ये माझा 8वा नंबर आला. मग हा मी अभंग का घेतला? ज्या अभंगाचं गुणगान जर माझ्या सासवड गावामध्ये होत असेल तर ते माझ्या गावात का होणार नाही, म्हणून मी हा मार्ग सांगण्याचा प्रयत्न केला. जर चुकीचा असेल ना, ते माझे दोष आहेत, ते सोडून द्या, लक्षात ठेवा. म्हणजे बरोबर असेल ना, ते निळोबराया संतांचं आहे, तुकोबारायांचं आहे, ज्ञानेश्वर माऊलींचं आहे, ते आत्मसात करा. आणि या ठिकाणी जर आपण मार्गक्रमण केलं ना, तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली सेवा मी संतांच्या चरणी, तुमच्या संतांच्या चरणी समर्पण करतो. या सेवेला प्रामुख्याने आमचे वैजनाथ महाराज असतील, कदम महाराज असतील, देवकर महाराज असतील, आमचे मृदुंगाचार्य विठ्ठल महाराज असतील, आमचे नवीन झालेले चोपदार बाबा खूप नाचतात, ते आमचे रंगशी महाराज असतील, सगळेच महाराज, सगळेच या ठिकाणी असणारे व्यासपीठ सगळे एक गुरुतुल्य आहे. आमचे विनेकरी बाबा, ज्यांच्यामुळे आम्ही कीर्तन करायला लागलो, ते आमचे रावडे महाराज असतील, दादा महाराज असतील, या सर्वांचं माझ्यावरती खूप उपकार आहे. तसेच आम्हाला माळ ज्यांनी घातली ते आमचे गुरु, जे आज आपल्यात नाही आहेत, असे आमचे बापू, या बापूंचे सुपुत्र संतोष महाराज हे माळकरी होते. आणि बापू कायम सांगायचे, पोरांनो माळ घाला. आणि कळत न कळत आमच्या गळामध्ये बापूंच्यामुळं माळ पडली. मी असेल, रंगसिंग महाराज असेल, आमचा पहिला इतिहास खूप वेगळा होता, परंतु आम्हाला बापूंच्यामुळं माळ घातली. आणि बापूंच्यामुळं या क्षेत्रामध्ये आलो, या संतांमुळं आमच्या वारीमध्ये शिरलो गेलो. आणि काहीतरी थोडं पुण्यही असेल, आईवडिलांची पुण्यही असेल, त्यामुळे या ठिकाणी जे सांगण्याचा प्रयत्न केला ते बरोबर असेल, ते संतांचं आहे, म्हणून झालेली सेवा समोर करतो आणि सेवेला
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज अरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिलेले पुरे वेळे पुढे उत्तरे करा क्षमा पराध महाराज नाही विचारिला धिकारा क्षमा पराध मने ज्ञानेश्वरा करा क्षमा पराध ज्ञानदेव